हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे दुष्यंतला बाळजाबाईने कृष्ण आणि समरचा फोटो पाठवलेला असतो. तो फोटो आता दुष्यंत बघत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की या मुलाबरोबर कृष्णा काय करते? या मुलाबरोबर सकाळी माझं वाजलं होतं आणि हा फोटो बाळजाबाईने मला का पाठवला असेल? तेव्हा कृष्णा म्हणते, आता तो फोटो बघितल्यानंतर दुष्यंतच्या मनामध्ये संशय निर्माण झाला असेल. आता तो लगेच मला फोन करणार. तेवढ्यातच दुष्यंतचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे बाळजा म्हणते, अरे दुष्यंता बघितलंस ना, ही कृष्णी कुठल्या पोराजवळ बोलते ते बघितलंस ना. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हा फोटो तुम्ही कशासाठी पाठवलाय मला? फक्त कृष्णा त्या मुलाबरोबर बोलते म्हणून तुम्ही त्यांचा फोटो काढून मला पाठवला? माझ्या मनामध्ये विष पेरण्यासाठी, माझा गैरसमज करण्यासाठी? अजून किती खालच्या पातळीला जाल तुम्ही बाळजाबाई सांगा मला. माझ्या मनामध्ये माझ्या बायकोबद्दल इथे आता संशय निर्माण व्हावा यासाठी तुम्ही मला तिचा फोटो पाठवताय? कृष्णाच्या बाबतीत तुम्ही किती खालच्या पातळीला जाऊ शकता याचा अंदाज आलाय मला. कुठल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आमच्यामध्ये भांडण होणारच नाही. आणि पुन्हा जर तुम्ही माझ्या बायकोवरती असे संशय घेतलेत आणि जर मला तिच्याबद्दल भडकवण्याचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. लोकांची मदत करत असताना कितीतरी लोकांबरोबर ती बोलत असते, म्हणून काय मी सगळ्यांबद्दल वाईट विचार करायचा? तेवढ्यात प्रेक्षकांनो, दुष्यंतने इथे चांगला कॉल घेतलेला असतो. तो अजिबातच कृष्णावरती चिडत नाही असं नाही, पण निदान बाळजाला तरी तो दाखवून देतो की त्याचा कृष्णावरती किती जास्त विश्वास आहे ते. त्यानंतर मग काय होतं, तिथे आलेला असतो बंब्या. तो म्हणतो, दुष्यंत सरकार हे बघा, हे आहेत आपले गंगाराम काका. ते आपल्या मुलीला घेऊन आलेत, त्यांना तुमच्याजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, बसा ना तुम्ही बसा, तुमची काय अडचण आहे ती सांगा. तेव्हा इथे कृष्णा आलेली असते. ती दुष्यंतला भेटायला घरात जात असते. तेवढ्यात बंब्या म्हणतो, एक मिनिट, कुठे जात आहे तुम्ही? तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? तेव्हा इथे कृष्णा म्हणते, काय? कसली अपॉइंटमेंट? अरे माझ्या नवऱ्याला भेटायला मला अपॉइंटमेंटची काय गरज आहे? तेव्हा बंब्या म्हणतो, अगं पण आता दुष्यंत सरकार फक्त तुझा नवरा नाहीत, ते लोकांसाठी न्यायदेवता आहेत. लोकांसाठी मसिहा झाले, ते मदत करतात त्यांना. मग आता फक्त तुझा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती, सर्व लोकांचा आहे. कितीतरी लोक आतमध्ये त्यांना भेटायला येतात. तो अचानक जाऊ शकत नाही, तुला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तेव्हा इथे कृष्णा त्याला काठीने मारते आणि म्हणते, कसली रे अपॉइंटमेंट? मी जाणार माझ्या नवऱ्याला भेटायला. तेवढ्यातच इथे दुष्यंतने एक विम्याचा फॉर्म भरलेला असतो. तो म्हणत असतो, ही बघा, ही आहे ना विमा पॉलिसी. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावरती 20 वर्षांपर्यंत पैसे टाकू शकता. तुम्हाला जे टाकायचे तेवढे पैसे तुम्ही टाकायचे दर महिन्याला न चुकता. आणि मग 20 वर्षानंतर तिला ते कशासाठी वापरायचे आहे, तिला पुढे शिक्षण घ्यायचं असेल, तिची काही स्वप्न असतील, त्याच्यासाठी ती पैसे ते वापरू शकते. कळलं का? ती 20 वर्ष होईपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये न विसरता पैसे टाकायचे. तेवढ्यातच इथे कृष्णा आलेले असते. तेव्हा ते म्हणतात, दुष्यंत सरकार तुमचे लई उपकार झाले, तुम्ही या पॉलिसीबद्दल आम्हाला समजावून सांगितलं. दुष्यंत म्हणतो, मी एवढं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो, कृष्णा, दुष्यंत सरकार लई चांगले आहेत. तू नशीब काढलंस की तुला इतका चांगला नवरा मिळाला. त्यानंतर इथे कृष्णाला दुष्यंत म्हणतो, तुझा मित्र भेटला होता आज मला. तुझा मित्र? तेव्हा कृष्णा त्याच्याकडे बघतच राहते. तर इथे समर गाडीवरून जात असताना 2 गुंड येतात आणि त्याची बाईक अडवतात आणि त्याच्या समोर येऊन उभे राहतात. समर म्हणतो, काय रे, माझी गाडी का अडवली आणि काय झालं? असे समोर का आलात माझ्या? तेव्हा इथे समरने त्याचा बरोबर गळा दाबलेला असतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, हे बघा, मला सोडा, आम्ही तुम्हाला इथे घ्यायला आलो आहे. तुम्हाला बाळजाबाईने बोलावलं आहे आत्ताच्या आत्ता भेटायला. तो म्हणतो, बाळजाबाईने? त्यानंतर इथे कृष्णा म्हणत असते, म्हणजे काय बोलताय तुम्ही दुष्यंत सरकार, मला कळत नाही आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हे बघ, हा फोटो बघ. या फोटोमध्ये तू ज्या मुलाबरोबर बोलतेस ना, त्याला सकाळी भेटलो होतो मी. मित्र आहे ना तुझा तो. तेव्हा इथे कृष्णा आता गप्पच बसते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं काय झालं आहे? मी काही विचारतोय ना तुला. तुला माहिती आहे हा फोटो मला कुणी पाठवला आहे?
बाळजाबाईने पाठवला हा फोटो मला. बाळजाबाईने त्यांचं म्हणणं असं होतं की हा फोटो मी बघायचा, मी तुझ्यावरती संशय घ्यायचा, तुला प्रश्न विचारायचे, या मुलाबरोबर बोलतीयेस तो कोण आहे तुझा असं विचारावं तुला, अशी त्यांची इच्छा होती. पण मी तसं काही नाही केलं. कारण का, माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे, बरोबर ना. म्हणून मी तुला सांगतोय की हा तुझा मित्र आहे ना, त्याला मी बघितलं होतं. जेव्हा तू आईचं पितळ उघडं पाडलं होतंस तेव्हासुद्धा तो तुला मदत करायला आला होता, बरोबर ना. नाही, बरोबर आहे. जेव्हा आपण एखादा इथे स्ट्रॉंग व्यक्तीच्या अगेन्स्ट काही पुरावे वगैरे गोळा करत असतो, तेव्हा अशी छोटी मोठी गरज आपल्याला लोकांची लागते, मदत लागते, हे मला माहिती आहे. तशी तू याची मदत घेतली असशील. पण कसं आहे ना, आज सकाळी याच्याबरोबर माझं वाजलं, भांडण झालं, माझा हात उचलला गेला. कारण का, हा आईच्या विरोधामध्ये खूपच जास्त विचित्र बोलत होता, खूपच जास्त विचित्र. मला ते सहन नाही झालं आणि इतकं वाईट बोलला ना की माझा हात उचलला गेला. हे बघ, मी मान्य करतो की अन्यायाच्या विरुद्ध हात, आवाज उचलला पाहिजे. माझ्या आईमुळे त्याचं काही नुकसान झालं असेल तर ठीक आहे ना, तो तिचा राग करतो, ठीक आहे. पण कसं आहे ना, राग येणं आणि त्याचबरोबर द्वेष करणं याच्यामध्ये खूप फरक आहे गं कृष्णा. त्याचं काय झालं आहे, तेव्हा कृष्णा म्हणते की बाळजाबाईंमुळे त्याची जवळची माणसं त्यांच्यापासून दुरावली, याचा खूप राग आहे त्याला. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही ठीक आहे ना, राग येणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण तो द्वेष करतो ग आईचा, खूपच द्वेष करतो आणि त्यामुळे तो आईच्या बाबतीत वाटेल ते बोलत होता. हे बघ, बाळजाबाईंच्या विरोधात मी स्वतः त्यांचा मुलगा असून उभा आहे, कारण का त्या चुकल्या, बरोबर ना. पण जर तो द्वेष करत असेल आणि माझ्या आईच्या बाबतीत तो काहीतरी वाईट पाऊल उचलणार असेल ना, तर मी ते सहन करणार नाही. मग मी लोकांच्या विरोधात आणि आईच्या बाजूने उभं राहीन, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नसेल. म्हणून सांगतोय मी तुला, हे बघ, कुठलीही तिसरी व्यक्ती आपल्याला एकमेकांपासून वेगळं नाही करू शकत. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू कधीच चुकीची नाही वागू शकत. आणि म्हणून बाळजाबाईने हा मला फोटो पाठवला तर मी तुझ्याजवळ व्यवस्थित बोलतोय, मी तुझ्यावरती रागवलेलो नाही आहे. कारण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती की माझी कृष्णा कधीच माझ्यापासून काही लपवणार नाही आणि चुकीची वागणार नाही. तेव्हा तू तुझ्या मित्राला समजव, त्याला सांग की आईच्या बाबतीत जे काही असेल ते शांतपणे बोल म्हणावं, इतका द्वेष करायचा नाही. तेव्हा कृष्णा म्हणते, मी बोलेन, त्याला मी समजावेन. आणि कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही लय चांगले आहात, खरंच सांगते, तुम्ही लय चांगले आहात. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मला घरातून हकलून दिलं असतं, माझ्यावरती संशय घेतला असता, पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कारण माझा विश्वास आहे, माझं खरं प्रेम आहे तुझ्यावरती आणि मी एक असा मर्द आहे जो आपल्या बायकोवरती कुठल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे संशय घेणारा नाही आहे, कळलं तुला. आणि मर तोच असतो जो आपल्या बायकोवरती विश्वास ठेवतो, तिला समजून घेतो. आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे कृष्णा. तेव्हा इथे कृष्णाला दुष्यंतचा खूप जास्त अभिमान वाटत असतो. आणि इथे आता आलेला असतो समर. बाळजाबाईने त्याला भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा समर आपली गाडी घेऊन तिथे पोचतो. त्यानंतर बाळजाबाईची वाट लावायची आहे हा हेतू तर त्याचा आधीपासूनच मनामध्ये असतो. आणि मग तर काय, बाळजाबाईने स्वतः बोलवल्यानंतर इथे समरची कॉलर अजूनच ताठ. म्हणजे आता आपल्या इथे वागण्या बोलण्याचा यांच्यावरती नक्कीच काहीतरी परिणाम झाला आहे, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. तेव्हा इथे बाळजा म्हणते की ये बस. तेव्हा समर म्हणत असतो की नाही, मी इथे बसायला आलेलो नाही आहे. तुमच्या काही गुंडांनी माझी गाडी अडवली आणि मग मला निरोप दिला की तुम्ही इथे मला भेटायला बोलावले, म्हणून मी इथे आलो आहे, बोला काय काम आहे. तेव्हा इथे आता बाळजाबाई म्हणत असते की तू कृष्णाबरोबर बोलतानाचा फोटो मला मिळाला. कृष्णाची आणि तुझी कशी ओळख, सांग ना, तू कृष्णाला कसं काय ओळखतोस. तेव्हा इथे तिच्याबरोबर तुझी मैत्री आहे का, असा प्रश्न आता बाळजाने विचारलेला असतो. तुझ्या आणि कृष्णाची मैत्री कशी, तुमची ओळख कशी झाली. तेव्हा इथे समर म्हणत असतो, कसं आहे ना, जे लोक अन्यायाच्या विरुद्ध आवाज उचलतात ना, जे अन्यायाच्या विरुद्ध लढतात, ती लोक मला फार आवडतात आणि त्या लोकांबरोबर माझी मैत्री होते. आणि कृष्णाचं तर तुम्हाला माहितीच आहे, ती अन्यायाच्या विरुद्ध खूपच जास्त लढते, मग तो अन्याय जरी आपल्या घरच्या लोकांनी केला ना तरीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा म्हणत असते, होय का,
म्हणजे तिच्याबरोबर मैत्री, तर बाळजाबरोबर इथे आता दुश्मनी असं समज. ज्या लोकांची कृष्णाबरोबर सलगी असते ना, त्या लोकांची इथे आता बाळजाबरोबर दुश्मनी असते. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, नाही आवडेल, मला आवडेल, तुमच्याबरोबर दुश्मनी करायला मला आवडेल ना, का नाही आवडणार? तुम्ही आत्तापर्यंत किती मोठमोठे पाप केलेत हे मला माहिती आहे ना. मग तुमच्यासारख्या गुन्हेगार बाईला तर मी अजिबात घाबरत नाही. मी तुमच्या विरोधामध्ये, अन्यायाविरोधामध्ये लढूच शकतो. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, कसं आहे ना, जो माझ्या विरोधात जातो ना, त्याचं काही खरं नसतं. हे सगळं तुला बोलणं आहे ना, खूपच जास्त महागात पडेल, कळलं ना? तेव्हा यापुढे मी जे काही विचारेन त्याचं उत्तर देताना विचार करून उत्तर दे, नाहीतर सगळं काही तुला महागातच पडेल. तो म्हणतो, हां ठीक आहे ना, तसंही मला स्वस्त काहीच आवडत नाही, मला सगळं महागच आवडतं, बरोबर ना? चला ठीक आहे, येतो म्या, असं म्हणून समर आता निघून जातो. पण बाळजाला त्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. तेवढ्यातच इथे कृष्ण येते आणि अनुसयाला विचारत असते की समर कुठे आहे, सांगा लवकर, समर कुठे आहे? तर समर आत्ताच घरातून बाहेर पडला होता, कुठं गेला आहे काही माहिती नाही आहे. तेव्हा इथे समर आलेला असतो. तो म्हणतो, कृष्णा तू? तेव्हा कृष्णा म्हणते, समर कुठं गेला होतास तू? तुला माहिती आहे बाळजाबाईने काय केले? बाळजाबाईने तुझा आणि माझा बोलतानाचा फोटो काढला आणि दुष्यंत सरकारांना पाठवला. तेव्हा इथे तू कुठं गेला होतास असं विचारल्यानंतर समर म्हणतो की बाळजाबाईचे 2 गुंड आले, त्यांनी मला रस्त्यात अडवलं आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं, त्यांना भेटून मी आत्ताच इथे आलो आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते की बाळजाबाईंनी तुझा आणि माझा फोटो दुष्यंत सरकारांना पाठवून आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला होता, पण दुष्यंत सरकारांचा विश्वास आहे माझ्यावरती, म्हणून त्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. पण इथे आता आपल्याला अजून उशीर करून जमणार नाही. जे नाटक आपण करायचं ठरवलं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल. तेव्हा तो म्हणतो, पण आता पुढे करायचं काय? तेव्हा इथे कृष्णा म्हणते, ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील आणि त्यासुद्धा आज रात्रीलाच. तेव्हा इथे बाळजा शांतपणे झोपलेली असते. तिच्या गालावरती इथे काही आता 3-4 टिपके लाल रंगाचे पडतात. तेव्हा ती आपल्या चेहऱ्यावरती हात फिरवते. ती जागी झालेली असते आणि बघते तर काय, तिच्या हाताला रक्त लागलेलं असतं. बाळजा घाबरते. ती म्हणते, माझ्या चेहऱ्याला रक्त कसं काय? तेव्हा ती जोर जोरात ओरडायला लागते. ती म्हणते, अरे देवा, हे काय? आणि ती घाबरलेली असते. वरती बघते तर काय, तिला एक बाहुली दिसते. त्या बाहुलीच्या डोळ्यातून रक्त येत असतं. तिने इथे काष्टी साडी नेसलेली असते आणि तिला असं वाटत असतं की इथे आता भूतकाळामध्ये मी जी काही आता पापं केलेली आहेत ना, माझ्या भूतकाळामध्ये ती पापं आता येऊन माझ्या समोर उभी राहिलीत की काय, असा तिला आता भास होतो. पण तो भास नसून ते सत्यच असतं. तिच्याबरोबर या गोष्टी समर, कृष्णा या दोघांनी घडून आणलेल्या असतात, जेणेकरून इथे बाळजाबाई घाबरेल. तिने जे काही अनुसयाच्या बाबतीत केले आणि आढळरावांवरती अन्याय केला आहे ना, त्या बाबतीत इथे आता ती आवाज उठवत असते. आढळरावांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे कृष्णा समरची मदत करत असते. तेव्हा ती हाताने ती बाहुली आता खेचते आणि ती खिडकीतून फेकायला जात असते. बघा आता बाळजा घाबरली किती, आणि ती बाहुली घेऊन खिडकीतून फेकायला जाणार तेवढ्यातच समोर उभी असते ती म्हणजे अनुसया. अनुसयाला जिवंत उभं बघितल्यानंतर तिला असं वाटतं, पण हिला तर मी माझ्या हाताने मारलं होतं ना, मग ही इथे कशी, मग ही जिवंत कशी? म्हणजे याचा अर्थ ही भूत आहे का? आणि ती आता माझ्या मानगुटीवरती बसायला आली आहे, असं तिला वाटत असतं. कारण समरसुद्धा तिला म्हणालेला असतो की मी तुमच्या मानगुटीवरती बसणार आणि बसूनच राहणार. तेव्हा इथे बाळजा भयंकर आता घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये इथे आता बाळजा रात्रीच्या वेळेला बाहेर आलेली असते आणि जे काही पुरावे असतात ना, ती स्वतः नष्ट करण्याचा प्रयत्न करत असते. अनुसयाला मारण्यासाठी तिने पुन्हा एकदा पिस्तूल आणलेलं असतं आणि त्या पिस्तुलानं ती आता अनुसयाला गोळी मारणार असते. तेवढ्यातच ती चक्कर येऊन पडते आणि इथे आता सगळेजणं तिला सावरायला जातात. म्हणजे त्या ठिकाणी असतो जयकांत आणि त्याचबरोबर जयकांतची आई मैनावती आणि इथे दलपत, हे सगळेजणं तिला सावरायला असतात. तेवढ्यातच तिकडून आढळराव येत असतो
अनुसयाचा धक्का अढळरावाला लागतो आणि तो खाली पडतो. तेव्हा तो म्हणत असतो, बाई कोण आहात कोण तुम्ही? कोण आहात कोण तुम्ही? तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा अढळरावने ओळखलेलं असतं की ती अनुसया आहे आणि ती आता पळून जात असताना तो तिच्या मागे जात असतो. तेव्हा इथे आता समरने त्याला मारलेला असतो. समर त्याच्या डोक्यामध्ये फटका मारतो आणि तिथून जात असतो. तेव्हा कृष्णा म्हणते, आबा तुझी हिंमत कशी झाली समर, माझ्या आबांवरती हात उगारायची? हे बघ समर, जर माझ्या आबांना काय बी झालं ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. अजिबात सोडणार नाही आहे मी तुला. तेव्हा इथे आता अढळरावांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा खरा मुलगा म्हणजे इथे दुष्यंत आलेला असतो. तो म्हणतो, अढळराव अढळराव डोळे उघडा, काय झालं तुम्हाला, कुणी मारलं तुम्हाला? तेव्हा इथे कृष्णा सगळं काही बघत असते. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अढळरावांवरती कुणीतरी हल्ला केला आणि माझ्या आईलासुद्धा कुणीतरी घाबरवलं. हे ज्याने कुणी केले ना कृष्णा, त्याला मी माफ करणार नाही या. मी सगळं काही शोधून काढेन. या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाईन मी. सगळं प्रकरण नक्की काय आहे हे शोधून काढेन आणि ज्याने कुणी हे केलं आहे त्याला मी शोधून काढेन आणि शिक्षा देईन, असं इथे दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो. तेव्हा कृष्णा इथे मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते.